माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे समनची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मोटारसायकल चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केला। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस नामदार उदय माळी, पोलीस हवालदार महादेव नागने, पोलीस हवालदार सतीश माने व पोलीस शिपाई विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली। रेकॉर्डवरील आरोपी संकेत ढगे हा निंबोनी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर हा विना नंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन आष्टा येथील बावचे फाटा परिसरात संशयितरित्या फिरतोय। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे आष्टा येथे जाऊन बावचे फाटा परिसरात सापळा लावून थांबले असता एक इसम विना नंबर प्लेट मोटारसायकल जवळ थांबलेला दिसला। त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याला त्याचं नाव गाव विचारलं। त्याने त्याचं नाव संकेत तानाजी ढगे वय वर्ष 21 राहणार निंबोनी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असं सांगितलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक विना नंबर प्लेटची यामा मोटारसायकल मिळून आली। सदर मोटारसायकलीबाबत विचारणा केली असता त्याने सदरची मोटारसायकल ही सांगली शिवशंभू चौकातून चोरी केली असल्याचं सांगितलं। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी चोरी केलेल्या मोटारसायकली व त्याचा बावची येथील मित्राच्या घराजवळ लावल्या असल्याचं सांगितलं। सदर ठिकाणी जाऊन पाहिलं असता नमूद ठिकाणी 3 यामाहा मोटारसायकल मिळून आल्या। त्यानंतर त्याने सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व डोंगरगाव या ठिकाणी त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या घराजवळ 8 मोटारसायकली ठेवलेल्या होत्या। त्या मोटारसायकली साक्षीदाराकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली येथे जप्त करण्यात आल्या। सदर मोटारसायकलीबाबत सांगली शहर, सांगली ग्रामीण, आष्टा, विश्रामबाग, संजयनगर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। लागली सदरच्या 12 मोटारसायकली पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केल्यात। सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आष्टा व मंगळवेढा सोलापूर येथील ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।